जय हिंद भावनो. आपल्या भारताची शिक्षण व्यवस्था इतकी खराब आहे की आपल्या देशाचा माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्याच्या पोरीला अमेरिकेत शिकायला पाठवतो. जर खरंच आपल्या भारताची शिक्षण व्यवस्था इतकी चांगली असती तर त्याने त्याच्या मुलीला भारतातच शिकायला ठेवले असते, पण नाही, त्यांनी तसे न करता बाहेर त्याच्या मुलीला शिक्षण करायला पाठवले. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी कित्येक लोकांनी संघर्ष केला. पोलिसांचा लाठीचार्ज, इलेक्ट्रिक रॉड, पॅलेट गन या सगळ्यांचा मारा विद्यार्थ्यांनी झेलला. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी आणि सरकारने किती अत्याचार केला हे सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे साहजिकच आहे की लोकांना राग येईल. त्याच्यात काही मुलींनी नरेंद्र मोदीला शिव्या दिल्या आणि त्या शिव्या नरेंद्र मोदीला इतक्या जमल्या की नरेंद्र मोदी रोज इंस्टाग्रामवर येऊन काही ना काही रडकारणे करत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की पंतप्रधानला किंवा कोणत्या राजकीय नेत्याला शिव्या देणे हा काय कोणता कायदेशीर गुन्हा नाही. त्या गोष्टीला गुन्हा मानून बीजेपीच्या लोकांनी शिव्या देणाऱ्या मुलांवर FIR दाखल केली, त्यांना टॉर्चर केलं आणि बीजेपीच्या IT सेलने त्या मुलींच्या अकाउंटवर जाऊन त्यांना घाण शिव्या दिल्या. हे आहे बीजेपीचे आणि RSSचे संस्कार. या लोकांनी देवाची नाही तर इतिहासाची भीती यांच्या मनात ठेवलीच पाहिजे, कारण एक वेळेस यांना देव माफ करू शकतो पण इतिहास यांना कधीच माफ करणार नाही. इतिहास यांना कायमस्वरूपी असंच अत्याचारी आणि घाबरगुंड म्हणून लक्षात ठेवल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.